आणि भैरोबाचा निरोप घेऊन स्वामींची पालखी अण्णा कुलकर्ण्यांच्याकडे श्री स्वामी समर्थ मंदिरात येऊन आरतीचं मन घेते. ही आरती झाल्यावर पुढे पालखी शक्तिपीठाच्या मार्गाने मार्गक्रम करत राहते. जशी पालखी शक्तिपीठाजवळ येते तशी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होते. स्वामी भक्तांनी गच्च भरलेले शक्तिपीठ पालखीवर दोन्ही हातांनी फुलांची उधळण करत स्वामींच्या नामाचा जयघोष करत असत. या जयघोषात भक्तांच्या मधून पालखी शक्तिपीठात प्रवेश करते. भक्तांनी भरलेल्या सभागृहात पालखी विराजमान केली जाते. काही उपासना करून सेवेकरी आणि दामले काका स्वामींच्या पादुका आपल्या मूळ स्थानी विराजमान करतात. त्यानंतर दामले काकांच्या हस्ते स्वामींची आरती करून सेवा देणाऱ्या काही स्वामी भक्तांचा सत्कार सोहळा पार पडतो आणि त्यानंतर भक्त प्रसाद घेऊन मोठ्या भक्तिभावाने स्वामींचे रूप आपल्या हृदयात घेऊन शक्तिपीठाचा निरोप घेतात. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी 12 डिसेंबरला श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ वाई येथे. श्री स्वामी समर्थ. भक्त विनविती दीनानाथा, भक्त विनविती दीनानाथा, आरतीसया स्वामी समर्थ, आरतीसया स्वामी समर्थ, आरतीसया स्वामी समर्थ, आरतीसया स्वामी समर्थ. माय बापा भक्तवत्सला, माय बापा भक्तवत्सला, ब्रह्मांड नायका दीनदयाळा, ब्रह्मांड नायका दीनदयाळा, आरतीसया स्वामी समर्थ, आरतीसया स्वामी समर्थ.